महाराष्ट्र साहित्य परिषदच्या अहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षपदावरून मोठा वाद, पांडुळेंची निवड घटनाबाह्य, डॉक्टर जोशींचा दावा। अहिल्यानगरच्या साहित्य वर्तुळात सध्या एका प्रतिष्ठित संस्थेच्या कारभारावरून मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदच्या अहिल्यानगर शाखेत अध्यक्षपद, निवडणूक आणि कार्यकारिणीवरून वाद निर्माण झाला आहे। मंडळी 7 ऑगस्टच्या बैठकीत मुख्य शाखेची परवानगी नसताना निवडणूक घेण्यात आल्याचा आरोप आहे। या निवडणुकीत शब्दगणचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांची मसापच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। तसेच प्रभारी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जोशी यांनी निवड घटनाबाह्य असल्याचे सांगत आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केला। त्यांनी पुण्यात जाऊन मुख्य शाखेकडे तक्रारही केली, मात्र पांडुळे यांनी आपली निवड कायदेशीर असल्याचे म्हटले। राजेंद्र उदागे यांनी निवडणुकीसाठी मुख्य शाखेच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगितले। कार्यवाह शिल्पा रसाळ यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। आता अध्यक्ष योगेश सोमन, कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर काय भूमिका घेतात याकडे नगरच्या साहित्यिकांचे लक्ष लागले आहे।